नमस्कार मंडळी. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरातून येणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घ्यायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे हास्य धबधब्यात भिजत विनोदाच्या सरींचा आनंद लुटायलाच पाहिजे. हाच चिंब आनंद देण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आज पुन्हा एकदा फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरेला मिळाली आहे गर्लफ्रेंड आणि आज पुन्हा एकदा त्याचे अतरंगी मित्र त्याला सतवायला तयार झालेत. चला तर बघूया विनोदाचा हा तुफान धिंगाणा जो घालायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. आरामात आरामात ये 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 अरे मी आहे ना. ओहो, ये इकडे. गौरव, हा गौरव, हा हा भीती वाटतेय जरा. का कुठे आणलंयस? अगं वनमाला, टेन्शन घेऊ नको. वनमाला, टेन्शन घेऊ नको. आपण तसं पोचलोय. नाही, मला कळत नाहीये कुठे. मला खरंच भीती वाटते. तू प्लीज पटकन पट्टी खोल एक मिनिट. प्लीज. हा बा 1 2 3 ढांटाडा. काय मारला का तू? कशाला मारला मला? सॉरी सॉरी, मला अंधारात काही दिसलंच नाही. अरे गौऱ्या, मला ते तू ढंटन ढॅन केलं ना तर मला असं वाटलं की कोणीतरी नरपशु आहे म्हणून. घाबरले. मी नरपशु आहे. सॉरी सॉरी, हा? पण जंगलात का आणलंयस मला? सरप्राईज. तुला सरप्राईज. मला? हा. अरे बर्थडे तुझा आहे ना. हा यार. मग तूच काय सरप्राईज देतो? मी द्यायला हवं खरं तर. नाही नाही, हे बघ, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. कळलं? सगळ्यांपासून लांब एकांतात तुझ्यासोबत आजचा दिवस मला घालवायचा आहे ना, म्हणून तुला मी जंगलात घेऊन आलोय. किती गोड. हे पक्षी, प्राणी, जंगल तुला खूप आवडतात ना. हाऊ स्वीट. आणि मला माझा बर्थडे खूप वेगळा, एकदम वेगळा सेलिब्रेट करायचा. मागच्या बर्थडेला माझ्या नाग्या मित्रांनी माझा लय बँड वाजवलाय ग, पण आता नाही. त्यांना मी ढाचा देऊन इथपर्यंत बोलून आलेलो आहे. आता नाही. आजचा बर्थडे फक्त तू आणि मी आणि आपला हा टेंट. अरे ऐक ना वनमाला, एक बोलू? बोल ना. अच्छा खासा बैठे बैठे खो जाता हूँ मैं. अच्छा खासा बैठे बैठे खो जाता हूँ मैं अक्सर मैं नहीं रहता तुम हो जाता हूँ. वा वा. जंगलात आल्यावर छान सुचतं तुला. चायला श्याम मांगर इथं पण आला का? जंगलात पण येतो हा. कोण श्यामबांगर? ते आहे आपल्याकडे एक म्युझिक देणार. इथं कशाला आला आता? शांत हो. असू दे. वनमाला, आज माझा वाढदिवस आहे. ए ह्या टेंट मध्ये आवाज येतोय. टेंट मध्ये? हा, ह्या टेंट मध्ये आवाज येतोय. नाही गौरव, तुला भास होत आहेत. अरे नाही. शांत हो. अगं सिरियसली हे बघ. शांत हो. हे बघ हे बघ हे बघ, परत झालाय बघ. ह्या टेंट मध्ये आवाज येतोय. शांत हो, शांत नाही. हो. अरे सिरियसली मला वाटलं ए बघ. श्यामबांगर टेंट मधून आवाज येतोय. ए बघ. घाबरू नकोस. अगं ए बघ बोलल्यावर काय करू अजून? तू आधी शांत हो, घाबरू नकोस. दॅट इज द कॅरेक्टर. हॅपी बर्थडे गौरव. हॅपी बर्थडे. इकडे साईडला या. इकडे आलं फिरोज भाई, या ना इकडे. फिरोज भाई, इतक्या लांब जंगलात आलो मी, तरी तुम्हाला कसं कळलं रे?
Hacking the mobile, tracking the location, buddy. टेक्नॉलॉजी भावा टेक्नॉलॉजी. माझा मोबाईल हॅक केला आणि इतक्या लांब येऊन काय दिलं एक मिनिट थांबा ओळख करून देतो ओळख करून देतो. एक मिनिट थांबा गौरव त्या डोळ्यामध्ये पाणी घाला 2-3 मिनिटं ओळख करून. मी तुला बोलले होते ना काय घाबरण्यासारखं काहीच नाहीये कारण आपण जंगलात आहोत रे. येस येस येस. हे बघ त्रास देण्याचा स्वभाव हा माणसांचा असतो प्राण्यांचा नाही त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काहीच नाहीये इथे. येस वनमाला हाय ओळख करून देतो. ही माझी गर्लफ्रेंड वनमाला. हाय थांबा ओळख करून देतो. लांब राहा ना 2 मिनिटं. हे माझे मित्र आहेत. ही जंगल शास्त्राचा अभ्यास करते म्हणजे कम्प्लीट झालाय तिचा. तिला जंगल खूप आवडतं ना म्हणून सरप्राईज द्यायला तिला इकडे घेऊन आलोय मी. Wow, what the knowledge, very the different. येस येस येस. Hello, the Vanamalas. नो वरमाला नाही वनमाला. Yeah, I said that. You like the wild things. I am also the wild baby bird. अच्छा. Let me introduce myself. प्लीज. I am the beautiful evening. ब्युटिफुल इव्हनिंग म्हणजे Evening Sham, beautiful Sundar Sham, the Sundar. My name. ब्युटिफुल इव्हनिंग हे तुझं नाव आहे. Yeah. बरं ठीक आहे. हाय 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 माझं नाव बने. तू मला लाडाने किंवा प्रेमाने बनू म्हणू शकते. हाय. शाळेत बेडूकुड्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. ग्रेट वाव. त्यात काय वाव बेडू कुड्या ह्यात काय वाव आहे. 2 पेग मारू दे बेडकाचा मोर कसा होईल बघ. हाय 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 वनमाला. हाय. राऊत ओंकार. वाव. मी पण वाईल्ड आहे. मला लोक लाडाने बिबट्या म्हणतात. तुला बिबट्या नाही म्हणत. कॉलेजला होता ना तेव्हापासून तुला सगळे चिकट्या म्हणतात. मायसेल्फ बिबट्या. शिवाजी पार्कात राहतो की नॅशनल पार्कात ते सांगते ना. याच्या बिल्डिंग खाली याची स्कूटर चोरली आणि हा बिबट्या बिबट्या. ऐका ना नका ना माझी इज्जत काढू यार. ती माझी गर्लफ्रेंड आहे तुमची होणारी वहिनी आहे. ऐका ना. येस आपण सेलिब्रेट करूया ना बर्थडे सेलिब्रेट करूया. जंगल म्हटल्यावर एवढं कराल तुम्ही. करूया ना आपण सेलिब्रेट. नाही 10 पर्यंतच करायचंय सेलिब्रेट. ते फॉरेस्ट ऑफिसर म्हणाले 10 नंतर सगळं बंद. फॉरेस्ट ऑफिसर सोबत मी सेटिंग लावलेली आहे. Wow. 11:30 पर्यंतची परमिशन आहे. 12 पर्यंत. काय बोलला तर सांगायचं गौऱ्या भाईचा बर्थडे. टेन्शन नाही आपल्याला. कोण आहे गौऱ्याबाई? कोण आहे गौऱ्याबाई? गौऱ्याबाईचा बर्थडे तर मग काय नाही असं. Nothing. जंगलातल्या माकडांना माहितीये कोण आहे गौऱ्याबाई? जंगलातली डुकरं एकमेकांना सांगत असतात का कोण आहे गौऱ्याबाई? कोण आहे गौऱ्याबाई? Never. जंगलातले प्राणी पशु मुंग्या कीटक यांना माहितीये हे चर्चा करतात कोण आहे गौऱ्याबाई कोण आहे गौऱ्याबाई. त्याचा आज बर्थडे असं करतात. आणि ते फॉरेस्ट ऑफिसर कोण होतात परमिशन देणारे? कोणी नाही. ज्यांचं जंगल आहे ना त्यांची आधी परमिशन घेतली पाहिजे की नाही आपण? Wow, the knowledge. I love the more. आम्हाला That is the beauty. एक मिनिट थोडं लांब राहा ना. थोडं लांब राहा. नाही मला फक्त एवढंच वाटतं थोडं लांब राहा. की ज्यांचा दिवस सूर्यास्तानंतर संपतो त्यांची परमिशन घेणं गरजेचं आहे ना. हो 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 पण हे काय बोलतेस तू. पण मला कळतच नाही. त्यांचं जंगल आहे अरे गौरव. हो. Yes. She is the John Right because he was damn right. बरोबर. We should take the permission from the wild animals. I am also the wild, कळलं ना किती वेळा सांगशील. but not the animal. Let us take permission. येस. Hey, Blackstone, give us the permission. ब्लॅकस्टोन म्हणजे Gauri Dumbo, Blackstone Kalveet. Yeah. Hey, bring fair lady, give us the permission. हा कुठला प्राणी आहे. ब्रिंग फेअर लेडी तू बनवलेस ना हे. Fair lady, Gori, bring la, Gori la. नवा हंगाम थांबवा पटकन. गोस्वामी सर गोरी लाल हा माणसाने ब्रिंग फेअर लेडी केलंय. हा? अरे नाग्या
हे तुझं इंग्लिश असं ब्रिंग फेअर हे तू करतोस या. माथेराला तुझ्या बापानं गोरीला आणला होता हा? मुद्दाम करू नका ना ऐका ना परमिशन जाऊ द्या ना ऐका ना आज माझा वाढदिवस आहे ना या. हा? आपण सेलिब्रेट करूया का वाढदिवस हा सेलिब्रेट करूया चला चला मी काय म्हणतो गौऱ्या बरोबर बोलतो ऐक हा, काय? आपण केक कापूया हा. केक कापूया ओंकार केक घेऊन ये जा. हो केक घेऊन या. मैं कहीं नहीं जाता मैं सिर्फ फोकट में खाता. अरे भिकाऱ्यांनो गिफ्ट म्हणून तुम्ही मला एक केळं दिलंय तुम्ही काय आणणार आहे केक आणलाय मी केक केक आणलाय तू गौऱ्या बाई बोलला केक आणला आम्ही पण आणला होता विसरलो होतो Yes, and this is the Black Forest. Black Forest. Yeah. बंद कर. गौरव एक मिनिट काय कोणता केक आहे हा ब्लॅक फॉरेस्ट तू फॉरेस्ट मध्ये येऊन फॉरेस्ट नावाचा केक कापणार आहेस म्हणजे गौरव तुला माहित नाहीये का फॉरेस्ट ऍक्ट 1927 नुसार ऑल फॉरेस्ट आर प्रोटेक्टेड इट्स अ नो डेव्हलपमेंट झोन वाव ब्युटी विथ द ब्रेन. अरे पण मला कुठे केक कापून बिल्डिंग बांधायची आहे प्लीज जोक करतोस तू जोक करतोस तोंडाने म्हणून फाट केलं ह्या कोण जोक केला मग हा? सिच्युएशन काय आहे? तू बोलतो कायस गौऱ्या केक आहे ना केक कापायचा ना आपल्याला मला सांग गौऱ्या उद्या जर तुझ्या समोर गौरव नावाचा कोणी केक कापला तर तुला कसं वाटतं हा कसं वाटेल एक गौरव गौरवनाचा केक म्हणजे कसं काय म्हणजे तुझ्या आकाराचा असा केक बनवला आणि हा. कोणीतरी असा ए, झालं की नाही कळलं म्हणून माझी वमू जे बोलते ना ते खरं आहे काय रे, वमू कोण वनमाला वनमाला नावाने त्याचं वमू काय इथे फॉरेस्ट नावाचा केक कापला जाणार नाही नाही कापायचा केक नाही कधीतरी मला केक बने यार केक कापू दे ना बने यार नाही कापायचा केक. हा? नाही कापायचा ठीक आहे नाही कापता केक पण आपण कमीत कमी बरं ठीक आहे नाही कापता केक रिलॅक्स रडू नको हा आपण हॅपी बर्थडे टू यू एवढं तर बोलू शकतो ना हे बघा माझं ऐका का? आपण जर सगळे मिळून हॅपी बर्थडे टू यू असं मोठमोठ्याने ओरडलो ना तर प्राणी घाबरतील त्यांची रात्रीची झोप मोड होईल त्यांना वाटेल अचानक इतकी माणसं जंगलात कुठून आली आहेत हरणाला छातीत धडधड होईल रातकिड्यांचा पल्स रेट वाढेल गांडुळाचा बीपी वाढेल आणि गोगल काय शिरापारप पळायला लागेल कोणाला करेल त्यांना खूप भीती वाटेल. एक मिनिट. आपण नको त्यांना एक रात्रीचं मिनिट, disturb बरं मला. करायला. I beg you. एक मिनिट ऐकून घे तुम्ही काय सांगशील काही नाही बोलत आहे मी गौरव नाही गौऱ्या नाही हे बघ रातकिड्यांनाही मन असतं रे हो अरे शाळेची ट्रिप गेल्यावर माकडांना दगडी मारणार आहे तुम्हाला त्या रातकिड्यांचं मन दिसतंय हा सरड्याला तंबाखू खाऊ घालता आणि त्याचा डान्स बघता हा? आणि तुम्हाला रातकिड्यांचं मन दिसतंय जंगल आवडतं मला इतकं कराल गौऱ्या वी हॅव चेंज आम्ही बदललो काय बदल चेंज तुम्ही चेंज झालाय ऐक ना यार पण हॅपी बर्थडे टू यू बोलायला काय प्रॉब्लेम तेवढं तर बोलू दे ना यार प्लीज काहीतरी उपाय असेल हा, काहीतरी. काहीतरी हा. उपाय असेल तू असं तोंड करू नकोस त्याचं नेहमीचं तोंड आहे ते असं ओके फाईन गौरव तुझा बर्थडे म्हणून फक्त हा माझा बर्थडे प्लीज माझ्याकडे एक उपाय आहे उपाय आहे जवळ जायची गरज आहे उपाय तर थांबा नाही तर उपाय आपण सगळ्यांनी ना प्राण्याच्या आवाजात विश करूयात त्याला हा म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळे प्राणी निवडायचे आणि बर्थडे विश करायचं किती हुशार आहेस ग काय idea आहे मला. तुझी जागा इथे आहे, इथे तुझी जागा इथे टेंट मध्ये आहे तिने आयडिया चांगली idea. चांगली आहे हा सांगितलं म्हणजे प्राण्यांना कळणार सुद्धा नाही ना की माणसं आली आहेत त्यांना असं वाटेल की आपल्यातलं कोणीच तरी आहे आणि ते चर्चा किती करतायत ब्रिलियंट हो यार. किती ब्रिलियंट अरे जे काय असेल तरी मला हॅपी बर्थडे ऐकायचं आहे बोला ना एकदाच नाही मी करतो हा, please. मला भुंगा येतो मी त्यात विश करतो बरं कर या बाबा कर वा. मला ऐकायचं घबरायचं. मला ऐकायचं मी करतो. हा. क्या बात है निखिल खूपच यार, वा वा. भुंगा गेला भुंगा आला विश केला आणि निघून पण गेला वा वा वा. आता मी सापाचं करणार हा. आणि हे बघा की सापामध्ये विष पण असतं ना तेच विष मी याला विष केलं ओके रिलॅक्स
Now it's the my turn. Sorry. Now it's my turn. They are moving the far away. हा कुठला प्राणी आहे? Donkey the voice wishing the birthday. म्हणजे गाढवाचा आवाज होता? Yes. हा तू काढला की गाढव मागू उभं होतं? I will enjoy that also. अरे झालं ना गौऱ्या आता मस्त मस्त वीज झालेला आहे. हे काय आहे यार, माझा वाढदिवस आहे यार. Please. तुम्ही लोक नेहमी येऊन वाट लावता यार. तुम्ही असं नका ना करू यार. तुम्ही काही बोला पण प्लीज हळू 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 शांतपणे. काय शांतपणे यार, काय बोलू यार. ठीक आहे, निदान नाचूया तरी. माझा वाढदिवस आहे रे. गौरव. वर्षात एकदा येणार आहे. गौरव आपण खरंच नाही नाचू शकत अरे. का नाही नाचू शकत आपण? तुला का नाही कळत आहे? आपण जर नाचलो तर या जमिनीला कंप येतील. हादरेल ही जमीन. आणि या जमिनीत जे कीटक आहेत, गांडूळ आहेत, खेकडे आहेत, त्यांची रात्रीची झोप मोड होईल रे. त्यांना त्रास होईल रे. आणि मला त्यांना त्रास नाही द्यायचा आहे प्लीज. तू काय बोलतेस यार? अरे काही कुठे बोलते बाबा. आता येतात आपण प्लीज बेंबीच्या वर नाचूयात. डान्स करूया. म्हणजे पाय न हलवता नाचूयात. म्हणजे त्यांना काही त्रास नाही होणार. आणि प्लीज आपण तिकडच्या तिकडे नाचूयात. जास्त मुवमेंट नको. कोणाला त्रास होणार नाही. आपण जंगलात आहोत. माझं बर्थडे यार, तुम्ही असं फालतूगिरी प्लीज करता यार. माझ्यासाठी. कशासाठी म्हणून सगळं चाललंय. कसं नाचायचंय? अच्छा असं. किती छान नाचताय तुम्ही बने. मला शिकवा ही स्टेप चांगली. मला दमायला झालं. एनर्जी ड्रिंक आहे काय? खूप दमशपत. प्लीज खूप मला दमलोय. शिकवा. ठीक आहे छातीची घे. छातीची घे. छातीची घे. पण घे बघा. परफॉर्मन्स कमाल एंड द लाजवाब. बघूया हा सर असे काय म्हणतात. सिद्धू. नाही बोलायचं तर आहेच, पण त्याच्या आधी गौरवचा बर्थडे आहे. मग गौरवचा बर्थडे विश करायला तिकडे त्याला यायला पाहिजे ना. आणि मी श्यामदादांसाठी येते. या. आउटस्टँडिंग सुपर हिट शो बघून बाहेर पडलो मी. कमाल, क्या बात आहे, सुपर. सई. श्यामदादा, यू आर फॅन्टॅस्टिक. यू आर फॅन्टॅस्टिक. आज तर तुम्ही प्रत्येक बॉलला सिक्सर मारलाय श्यामदादा. वी लव्ह यू. कडक कडक. मजा आली. मंडळी, आपल्या 500व्या कार्यक्रमाचा विक्रम रचण्यासाठी सज्ज असलेले दोन गायक वारंवार आपल्या 500व्या कार्यक्रमालाच बाद होत आहेत. आणि याला कारणीभूत आहे एक बर्बाद प्रतिभेचा निवेदक. बघूया आज त्यांच्या कार्यक्रमात काय घडतंय ते. नमस्कार 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 रसिको हो. नमस्कार. मी मनोमिलन स्वरछेडे. आणि मी अविट रागिणी. हो ना हो ना हो. माफ करा. मी सर्वप्रथम राजस्थान मराठी मंडळाचे आभार मानतो की त्यांनी
आम्हाला इथे राजस्थानमध्ये येऊन हा आमचा कार्यक्रम म्हणजे गीत झंकार दर्द भरे नगमे हा सादर करण्याची संधी दिली. हो ना हो ना हो ना. नाही, आम्हाला कल्पना आहे की आमचा 500वा प्रयोग हा गेले 9 महिने होत नाहीये. हो ना हो ना हो ना. मित्रांनो, मैत्रिणींनो, त्याचं कारण एकच, एक नतद्रष्ट नाकतोडा. मनोमिलन ये. मनोमिलन प्रेक्षक आहेत समोर, काय करतोयस तू? शांत हो ना मनोमिलन. माफ करा, प्रेक्षक आहेत. माफ करा, प्रेक्षक आहेत. आम्हाला खरं तर म्हणजे मागच्या वेळीचा आमचा सूत्रसंचालनाचा एक अनुभव पाहता आम्ही आज सूत्रसंचालक नको असं सांगितलं होतं. हो ना हो ना हो ना. पण आता आयोजक म्हणाले की आम्ही लकी ड्रॉ काढलेला आहे आणि प्रेक्षकांमधनं आम्ही सूत्रसंचालक निवडणार आहोत. आम्ही म्हटलं की असं नसतं, प्रेक्षकांमधनं असं सूत्रसंचालक कुणी नाही होत, त्याला स्किल लागतं. पण आता आयोजक म्हणालेले आहेत तर आपण नाही का म्हणा. हो. तर आपण सुरू करूया. तुम्ही चिठ्ठी तर काढा, पाहूया कोण बरं आहे. मी धरू का? हो. आता मी एक चिठ्ठी काढलेली आहे. वा वा. तर याच्यामध्ये नाव आलेलं आहे सीट नंबर K12 लोचनसा मोजनसा. आले लोचनसा मोजनसा. कार्यक्रम पुढे आहे, कार्यक्रम पुढे आहे. या आवा 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 हमारा सोमा पधारा सा. राहू दे. कसं आहे सा? बरं न हसा, घरचे समजा बरं न हसा. शेतीवाडी कशी आहे सा? आय्या, तुमची राजस्थानी आणि आमची कोल्हापुरी सेमच वाटते हो. सा 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 दिसतो कसा? एकच लोचनसा मोजनसा. मनोमिलन काय झालं? हा तोच आहे. मेरा शो मर गया. मनोमिलन शांत हो. प्रेक्षक बघतायत. मनोमिलन भानामध्ये पाणी पी. तू थोडं पाणी पी. शांत हो. प्रेक्षक भक्त माफ करा रसिक. प्रेक्षक बघताय. तू काय करतोयस? असं नाही करून चालणार. आजारी असतील तर त्यांना डॉक्टरकडे घेऊन नका ना बोलू नका. थांबा जरा. थांबा आधी आमचं संपवतो. बोलू नका. मनोमिलन तू बोल त्यांच्याशी. एक मिनिट पडदा द्या. काय करतोयस तू? लोक बघताय तिथे. आपले आर्थिक गणित बिघडलेली आहेत. हा शो आपल्याला गरजेचा आहे. गरजेचा आहे. तू शांत राहा. त्यांच्याकडे बघूच नको. मी नाही बघणार आहे. मी बोलते त्यांच्याशी. तू हवं तर पाणी पी. शांत राहा. कसं आहे ते? माझे देव आहेत ते. शांत. मनोमिलन खूप मोठा फॅन आहे. ऐका लोचनजी.
मागचं सगळं विसरून जा. हो हात जोडते मी. यावेळी नीट सूत्रसंचालन करा. एकदम एकदम जमेल ना? हो अगदी जमेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. Please. मी करून घेतो, काहीच प्रॉब्लेम नाही. एक मिनिट जरा मी माझा जरा मेकअप करून घेतो. मेकअपची काय गरज आहे मला सांग? शांत. त्याच्या बघण्याचा कार्यक्रम आहे का? उगाच आपलं काहीतरी काय मिशी काढतोय तो. अरे मिशी नसली तरी परफॉर्मन्स मध्ये काही फरक पडणार आहे का? दुर्लक्ष कर ना. आता मिशी आहे तरीही काही परफॉर्मन्स मध्ये फरक पडणार आहे का? नाही ना. तू नको ना बघूस. तर बघ आपण कार्यक्रम सुरू करूयात का? हा एक फायनल जरा टचअप करतो. आता कसा हा बोबडा बोलतोय का? मगाशी जे कोल्हापुरी ऐकू येत होतो राजस्थानी तेव्हा व्यवस्थित बोलत होता. नाटक करतो. आम्ही सुरू करायचं सुरू का? करूया. हे पडदा द्यायला सांग. पडदा द्या. नमस्कार रसिको, सगळ्यांना मनचं स्वागत आहे. रसिको, मला सगळेच लाडाने सतत सरपोतदार म्हणतात. आमच्या गल्लीत मला एवढंच म्हणतात. आपल्या बाजूला जे जोडपं बसलेले रसिको हो, त्यांच्या बघून आवडतं डोळ्यासमोर काय येतं रसिको हो? हिर रांजा, सोनी मराठे, महिवाल महिवाल हा सोनी महिवाल, सोनी मराठी बोलो. कांदा पोहे आणि उपमा, रामलाल ठाकूर. गप ना, काय त्यांची जोडी अशी, काय बोलताय? कार्यक्रमाला सुरुवात कर. त्यांची नको. जोडी घट्ट आहे म्हणून मी सांगतो. अरे, हो. मी शांत आहे की नाही? हो, हो. सुरू कर बघू. हा. तर रसिको, इथे माझ्या उजवीकडे एका सेकंदावर बसलेले आहेत. हा. मनात माझ्या लिंबम, मनोमिलन. मनात माझ्या लिंबम असं नाव आहे माझं. चुकला. मुद्दाम करशील ना, तुझे सगळे लिंबम आहे ना तुझ्या जीभेवर पेन असे. या तत विनोद जस बोलतोय मी. रसिको, मी जस बोलतोय. प्रेक्षक बस. माझं जर नावांचं घोळ आहे. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे रसिको हो. यांच्याबद्दल काय सांगणार रसिको? अनेक वर्ष यांना आपण ओळखतो. रामसाहेब बदरच्या भूताच्या रोलसाठी सुद्धा रिजेक्ट झालेला चेहरा, ओव्हरऑल चेहऱ्याचा इम्पॅक्ट, लगेच चपल्याकडे हात जातो. तुमच्या चपल्याकडे नमस्कार करायला हात जातो असं. तुमच्या चपल्याकडे नमस्कार करायला हात जातो असं. पण रसिको, एवढ्या गोष्टी असूनही रसिको हो, निसर्गाने त्यांच्या गळ्यात कोकिळेचा दंड दिलेला आहे. कंठ दिला आहे. गळ्यात दंड असतो का कधी? हा दंड आहे ना. मुळात कोकिळेला दंड असेल का? मूर्ख कुठला. माफ करा. कंठ दिलाय. एवढी मारहाण करायची गरज नाही. मनोमिलन, इकडे बस बरं. इकडे बस. कंठ दिलाय, दंड दिलाय बोलतोय. शांत हो, इकडे बस. मी जरा शब्दांचं जरा मागे पुढे होतोय. बोलणार नाही तर बरं होईल. तू बस खाली. एवढे सिद्धार्थ काय झाले मला कळेल नका का? ना बोलू नका ना मग तुम्ही. ठीक आहे, यांची ओळख झाली. आता तुमची ओळख मी करून देतो. नाही, नका करू. कार्यक्रम सुरू करा. नका करू ओळख. बास झाली. खूप आनंद झाला आम्हाला. रसिको, आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजचा आपला कार्यक्रम गर्भधरे नगमे. दर्द भरे नगमे. गर्भधरे नगमे. वाच लिहिलंय ते वाच. रसिको, माफ करा रसिको हो. रसिको, दर्द क्या है? चला आता पाऊण तास गॅप आहे. चल तिथे. अरे कुठे नाही, चल तिथे बघू. इथे बस. बोला. माफ करा रसिको. बस. रसिको हो, मुद्दा तोच है. दर्द क्या है? क्या है दर्द रसिको?
आपल्या आयुष्याच्या आकाश काय रसिको दर्द म्हणजे क्या है रसिको वेदना है रसिको प्रकाश ये दर्द है रसिको हे सांगतो मी रसिको ये दर्द है कि ये दर्द है रसिको रसिको दर्द क्या है रसिको रसिको मागचं सगळं विसरून रसिको मागची पाठी पुसून टाका मी पुन्हा नव्याने विचारतो दर्द क्या है रसिको मी पाणी देणार मरू दे बघ बघ मरतोय तरी बघ कसं मरतोय बघ कसा काय रसिको अरे उठ उठून बोल मरतोय पडलाय तरी बोलायचं माझं ते चक्कर आहे वरचा सूर लावला कशाला लावतोस मग नाही कशाला लावतोयस नाही लोकांना कळलं दर्द क्या आहे दर्द क्या फटकावेन आणि तुला दाखवेन दर्द क्या आहे मिलन थांब ना बरं वाटतंय का तुम्हाला मग आता बरं वाटतंय मी पुढे सुरू करतो का अशी लायकीच्या बाहेरची कामं करता तुम्ही हा थांबा ना मी हात लोकांना कळत नव्हतं दर्द काय म्हणून मी समजत होतो त्यांना नका बोलू कार्यक्रम सुरू करूया का कार्यक्रम सुरू करूया मला तो प्रॉब्लेमच नाही काही तुमच्याबद्दल तुम्ही म्हणा की मी काही नाही आम्ही करतो तुम्ही बोलूच नका आम्ही सगळं सांगतो तुम्ही नका बोलू मी तोपर्यंत माझा मी मेकअप करतो थोडा तू रसिका हो नमस्कार भारतीय संगीत क्षेत्रामध्ये आजपर्यंत काही अजरामर गाणी अशी होऊन गेली आहेत की ज्यामुळे आपल्याला कळतं की दुःख हे सुद्धा सुंदर असतं आणि काही गाणी अशी होऊन गेली आहेत की दुःखाची तरलता दुःखाचं गहिरेपण आपल्याला अस्वस्थ करून टाकतं रसिक हो आणि आज आम्ही अशीच काही गाणी तुमच्या समोर पेश करणार आहोत तो बघ माकड बघ काय करताय तूच केलायस कोणी केलाय असं बघू नकोस आरशात या गलिच्छ माणसाच्या बाजूला मी नाही बसू शकत अच्छा हरकत तू इथे येतो तुम्ही इथे माझ्या बाजूला बसतो तुम्ही रसिको हो हिंदी चित्रपट सृष्टीनेही आपल्याला बरेच दर्दभरे नगमे दिलेले आहेत पण मराठी गाणीही मागे पडत नाही तर असंच एक गाणं मी तुमच्या समोर आता सादर करणार आहे रसिको एक किस्सा आहे आपण जेव्हा या भातुकलीचा खेळ खेळायला लागतो सांगतोस सांग ठरलेलं नाही इथे अडवता ना म्हणून पुढचं काही ठरलेलं नाही क्या बात है जोरदार टाळ्या कडक परफॉर्मन्स बघूया हास्यरसिकांना गर्भभरी नगमे कसे वाटले सिद्धू ये बात सई खतरनाक परफॉर्मन्स होता चेतू तुझ्या नमस्कारात तुझं कॅरेक्टर आहे आणि मला ते भयंकर आवडतं राऊत आज सूर एक्सलंट लागला होता फार मजा आली कडक समीर दादा एकच सांगेन आमच्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप थँक्यू वी लव्ह यू फार मस्त कडक परफॉर्मन्स क्या बात है अदर्जा सादरीकरण
मंडळी, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांनी हास्य जत्रेत विनोदाचा उच्छाद मांडलाय. आणि आज त्यात विनोदाचा तडका द्यायला येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. नमस्कार सई मॅडम. नमस्कार सिद्धू. नमस्कार. नमस्कार. काय आहे, हल्ली मला ना कल्लीला आहे. हा, नारळ सोलत सोलत स्किटची सुरुवात झाली ना की स्किट हिट होत हो तर हो. म्हणजे तशा स्किट मध्ये नारळाची गरज नाही आहे. मी मुद्दाहून मागवून घेतलंय तो. आणि तसं बघायला गेलो ना तर कोकणचा तारणहार हा नारळच आहे. काय काय हो काय झालं? एकटेच काय जबडतास? काय नाही गो. चला आवरा पटकन. भांडी घासूची, लादी पुसूची, जेवण करूचा. आवरा पटकन आवरा. म्हणजे हे सगळं मी करणार, मग तू काय करणार? मी काय करणार? रोहित, मैं तुम्हें काम करते हुए बघतलय आणि तुमच्या हातातून खातलय. ही कोयती बघितली तुझा कहो ना प्यार आहे ना सगळा बाहेर गाडी ना कापून सांगून ठेवतोय. तुमका ना माझ्या भावनांची कदरच नाही आहे. जरा म्हणून रोमॅन्टिक होऊ दे. रोमॅन्टिक होते गोष्टी करतात आम्हाला. आता कोणीला आता यायला आत असते. अरे पृथ्वीक भाऊजी नू तुम्ही या या या. अहो पाहिलाच काय कोणीला? कोण गे? मालक केली होत पृथ्वीक भाऊजी. या या बसा. या आमच्या घरात तुमचाच, आमच्या नाही तुमच्याच घरात ज्याच्यात आम्ही राहतो त्यात तुमचं स्वागत असा. बस उभे किती बसा ना. नाही ठीक आहे. नाही बसा बस. नका एवढी चाय टाकू काय? नाही, नाही, नको. सरबत देव. नाही. बसा तरी. हो बसा बसा हो बसा. हो ताई नू बसा. नका तरी चाय घ्या. नाही नको. वा वा. वहिनींची तब्येत मस्त झाली नाही? डायरेक्ट. मोरे काय बोलताय तुम्ही? वहिनी म्हणजे वहिनी नाही आहेत त्या. वहिनी नाही म्हणजे वहिनीच आहेत त्या, पण त्या माझ्या सुद्धा वहिनी आहेत. अच्छा म्हणजे तुमची बायको नाही ना? नाही माझी बायको नाहीये. हे बघा मोरे, मी इथे एका विशिष्ट कामासाठी आलेलो आहे. हे घर मला त्यांना दाखवायचंय. मी हे घर विकतोय. म्हणजे हे तुम्ही घर विकायला काढलं वाय? हो. मग आमच्यासारख्या कातील माणसाने जायचा कुठे? कोणी? कातील माणसाने जायचं कुठे? तुम्ही आणि कातील. भाऊजी तू माझ्याकडे बघून काय वाटतं? गप बसा ना. कातील म्हणे कातील. हे बघा मोरे, मी वाद घालायला आलेलो नाहीये. मला भांडायचं नाहीये. 7 महिन्यांपूर्वी व्यवस्थित तुम्ही मला भाडं दिलं असतं तर आता ही वेळ आली नसती. 7 महिन्यांचं भाडं थकलंय. ईशा मॅम या, तुम्ही घर बघून घ्या. भाऊजी नू असा नको. नाही त्यांना घर बघू तुम्ही द्या. घर विकलास तर मग आम्ही खडे जाऊ. चल तुम्ही घर बघा. तुम्ही तरी जरा समजून घ्या. गया वया गया वया गया वया. ताई तू गया वया गया वया गया वया. गया वया काय ती गाया वया करते. अशा गया नाही तर आई तळेला शब्द सुचत नाहीत ना. वहिनी या वहिनींचे पाय सोडा. नाही मी नाही सोडू सर. वहिनी या वहिनींचे पाय सोडा. नाही मी नाही सोडू. नाही सोडत. मालकाच्या कामात अडथळा आणला म्हणून दोघांची पोलीस कंप्लेंट करतो. कंप्लेंट नको. भाऊजीनू पाय सोडले. सोडले. ओ मॅडम तुम्ही घर बघून घ्या. ए रस्ते चल त्यांना छत्री देस बघू. थांबा छत्री आण. छत्री इकडे छत्री कशाला? ता हैसर सगळा ठीक आहे. दहीसर मध्ये पाणी तुंबला. कुठून आला विनोद? हैसर म्हणतोय हॉल मध्ये सगळं तुमका ठीक दिसता पण आतमध्ये किचन मध्ये जातालाच ना तर डोक्यावर असा बदा बदा पाणी गळता. लिकेज झालो ना. वरच्यांचं पाणी सगळं डायरेक्ट खाली. आता भोका पडली भोका. नाही काही काय बोलताय? 2 महिन्यांपूर्वी काम करून घेतलंय मी. असं कसं लिकेज होईल? मग तुमका काय म्हणूचा? आम्ही खोटा बोलतोय? इतके महिने राहू तर खोटा बोलतोय काय? वहिनी तुम्ही मका हात लावा. हात लावा. नाही साडी हात लावून बघा.
हाय ती साडी आहे ना, साधी सुधी साडी नाया, रेनकोटाच्या कपड्याची साडी शिवून घेतलंय मी. रेनकोटाची साडी मग हे तुमका माहित नाही, आता किचन मध्ये काम करूचा, जेवण करूचा, ते एका हातात छत्री आणि हडे चपात्या लाटते, कसा जमताला ना, म्हणून मी एकदाची रेनकोटाची साडी शिवून घेतली. म्हणजे काय एवढं लिकेज आहे? लिकेज म्हणजे लयच लिकेज. म्हणजे परवाना आम्ही तिघांसाठी एका दिवसाची डाल केलेली होती. 7 दिवस आम्ही पियत होतो का नाही. का म्हणजे इकडं टोप तरी पाणी असं बादा बादा पडलं का नाही सगळीकडे. एवढा केला ना त्याचे एवढा. हो डाल संपतच नव्हती. काय समजलं परब्या कुठे रे? हा हाय कुठं? हा दत्तू माझा पोरगा दत्तू दिवस रात्र नुसता टावेल घेऊन फिरत असतो. ते डोक्यावर बदा बदा पाणी पडताना. काय आहे तुम्हाला सांगतो ना, आधी हा लय उंच होता, याच्या टालूवर ना पाणी पडून पडून हा एवढासा झाला. बापरे, खूप भयानक आहे हो. म्हणजे छोटा झाला म्हणून. हो काय करताय मिशा मॅडम? काय तुम्ही विश्वास ठेवते त्या गोष्टीवर? असं काही पाणी पडून कोणी छोटं होतं का? कसं ना, काय मला सांगतो वास्तूचाच दोष आहे. काय या वास्तू दोष म्हणजे लय पनवती लागली. म्हणजे पूर्वी ना तुम्हाला सांगतो मी लय सावकार होतो, जवळ जवळ करोडपती. हाऊस म्हणून मी भाड्यानं घर घेतलेलं आहे का ना. हाऊस म्हणून तुम्ही भाड्याने घर? हो. ह्या घरात आलो नाही, सगळं त्याचं नव्हतं होऊन गेलं. त्याखाली मी दिसायला काय गोरा गोमटा पांढरा फटेक माहिती, सगळं मला ब्रिटिश बोलायचं माहिती. त्याखाली मी दिसायला काय गोरा गोमटा पांढरा फटेक माहिती, सगळं मला ब्रिटिश बोलायचं माहिती. खोट नाही सांगित, ब्रिटिश सारखं मी इंग्लिश बोलायचो माहिती आहे. रात्री 10 वाजता ना इंग्लिशला ऊत यायचं काय एकदम. हो ह्या घरात पाऊल टाकलं आणि माझी ही स्किन टॅन झाली का नाही घरात आल्यावर. हो मग तुम्हाला ही मालवणी काय बोलायची? कोण? बाय बाय ऐकण्यासारखा मालवणी माहिती आहे, असं मोत्यासारखे शब्द तोंडात ना पडायचं माहिती आहे. या घरात पाऊल टाकलं ना त्याच्यामुळे जर मालवणी बिघडला, अजूनपर्यंत तिला सापडलेलं नाही मालवणी माहिती आहे. बापरे, म्हणजे भाषा पण जाऊ शकते. भाषा म्हणजे काय? पण वास्तूच चांगली नाही, शेवटी वास्तू चांगली असावी लागते. म्हणजे ही वास्तू खराब आहे असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे एकदम बॅड लकी, एकदम बॅड लक. खरं सांगू का, सॉरी पण मला ना असं सेन्स होता, आत आल्या आल्या मला निगेटिव्ह वाईब्स जाणवल्या होत्या ना. सॉरी नाही, आहे वास्तू महत्वाची हो, नको मला घर. एक मिनिट ऐका ईशा मॅडम, थांबा, शांत व्हा. मला मान्य आहे वास्तू महत्वाची, पण असं निगेटिव्ह काही नाहीये. आहे बरं आहे, जे आहे ना निगेटिव्ह ती 3 तोंड आहेत बघा. आम्ही काय हो बोलता? या तिघांना आत्ता घरातून बाहेर काढा, सगळं पॉझिटिव्ह. असं घर आहे बघा, सोपच सांग. एक काम करा, खरंच खिडकी उघडा, तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतील. उघडा तुम्ही खिडकी उघडा. तशी पण आम्ही ती उघडत नाही, खूप वारा येत असतो त्याच्यातून. ती खिडकी तू उघडत नाही, तिथे बसूनच अभ्यास करतोस ना रे, म्हणून तर नापास होतो ना. एक मिनिट मॅडम, एकच मिनिट. काय आहे, अभ्यास करताना वारा ह्याला लय डिस्टर्ब करतो. म्हणून तो नापास झाला. हो म्हणजे ह्याचे शिक्षकच तसं म्हणाले त्याला. म्हणाले काय रे दत्तू, ते पृथ्वी प्रताप आहे त्यांचं घर तुम्ही भाड्यानं घेतलं आणि त्या खिडकीवर बसून तू अभ्यास करतोस ना, तर हा हो म्हणाला, म्हणूनच तू नापास होतोस असं याचं मास्तर आहे. म्हणजे काय समज वो परवा आहे ना, मागच्या महिन्यात आमच्या घरात ना वावटूल घुसली होती. परवा मागच्या महिन्यात वावटल घुसली होती. हो 3 दिवस तुम्हाला सांगतो भावरा फिरतोस, गर 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 फिरत होती इथे, लय फिरत होती. काही नाही, 3 दिवस मिक्सर लावला नव्हता. लसूण मिरची कोथिंबीर आम्ही त्या भोवऱ्यात टाकत होतो. लगेच मसाला तयार व्हायचा एका वेळेत. अरे हा सुद्धा 3 दिवस आहे ना त्या भावऱ्यात असा गरा 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 फिरत होता. एवढा फिरला ही दाढी मागच्या साईडला आली माहिती आहे. वाटेल ते खूप डेंजर आहे. हो तुम्ही बोलत काय बसलाय? चला आपला जायची वेळ झाली. स्किट संपला नाही, मग ते येतील आता. बिट्या घ्या. ठीक आहे चला. ओ मालकडून तुम्ही वर बसा, इथे वर बसा, इथे वर बसा. हो तुम्ही वर बसा, पटकन घ्या, काट्या घ्या. तुम्ही वर बसा, वर बसा. काय झालंय मला सांग. कोण येते? मोरे काय झालंय, कोण येतंय? काही नाही हो संध्याकाळच्या वेळेला ना इथं ना उंदरांची टोली येते. हो या दत्तूला ना 4 वेळा उचलून नेले नव्हता माहिती आहे. भाऊजींनो तुम्ही सांभाळू ना, ते कसे तुमच्यासारखे दिसतात ना.
तुमचा घेऊन जातो वहिनी वहिनी जाऊ दे आपण दत्तूला का नेलं होतं त्यांनी उचलून दत्तूला उचलून म्हणजे काय झाला आम्ही दोघे जण एक दिवशी घरी नव्हतं त्या दत्तूचा आणि उंदरांचा वाद झाला उंदरांचा आणि दत्तूचा वाद म्हणजे घर कोणाचं आहे ह्याच्यावर ना तर हा वासडा बोला घर माझं आहे तर उंदीर सगळं चिडलं घर तुझा कसं काय आमच्या घरावर तुझं घर बांधलेलं आहे त्या उतरलं नेली उचलून माहिती आहे हो मग वाटेल ते बोलाल वाटेल का वाटेल ते बोलाल उंदर येतात इथे म्हणजे खूप हॉरिबल आहे हे सगळं अति होत आहे आता खूप हॉरिबल आहे तुम्ही मला फसवायचा प्रयत्न करत होता फसवून तुम्ही हे घर मला माझ्या घरात नाही ऐका ऐका ईशा मॅडम ऐका ऐका अहो खरंच इथे उंदीर नाहीयेत मी स्वतः 3 वेळा पेस्ट कंट्रोल केलंय आत्ता बोलले पेस्ट कंट्रोल केलं म्हणजे उंदीर होते म्हणजे होते मॅडम मी वाचले अरे काय माझ्या गळ्यात हे घर पडलं असतं ना माहिती नाही काय झालं असतं माझं थँक्यू मोरे थँक्यू व्हेरी मच आय लव्ह यू एक मिनिट ऐका ईशा मॅडम ऐका हो अरे ऐका एक मिनिट कुठलं कन्व्हिक्शन घेऊन आला होता तुम्ही ऐका हो अहो ते घर बघा तरी एकदा असं काही नाही त्या घरात गेले ते आई शपथ बाकी सगळं ठीक आहे शेवटचं वाक्य काय होता ते शेवट गोड व्हावा म्हणून पण त्या बाईन काय रिस्पॉन्सच द्या नाही तुमका रिस्पॉन्स मी देते ना तुमका हल्ली लय गोड आवडूक लागला ना छान झाला परफॉर्मन्स छान सई भारी होता परफॉर्मन्स रस्सा आज विशेष सिल्वर लाईनिंग आज होतं परफॉर्मन्सला फार गयावया तर फार आवडले म्हणजे खूप काळ लक्षात राहील गयावया असं होतं प्लॅटॉनिक द वे यू से आय लव्ह यू वाव फारच म्हणजे वेळ घेऊन वगैरे असे डायलॉग्स तुम्ही रोमॅन्टिक फार डिलिव्हर करता मजा येते त्याची मस्त वा 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 या बाईने काही रिस्पॉन्स दिला नाही पण थँक्यू सो मच आय लव्ह यू टू आणि मंडळी इथे वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघत राहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची पुन्हा 4 वार हास्याचा